नमस्कार. मी रमेश मुसुडगे, राहणार पुणे. मी व्यवसायाने शिक्षक आहे. त्याचबरोबर काउन्सिलिंगचं काम मी करतो आणि माझी स्वतःची वाकड येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. नियमितपणे शाळेमध्ये ज्यावेळेस पालक येत असतात आणि एक काउन्सिलिंगचा भाग म्हणून मी तो घेत असतो, त्यामध्ये केस हिस्ट्री नावाचा एक प्रकार असतो. तो केस हिस्ट्री घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या वास्तूशी निगडीत आहेत. मग त्यानंतर एक दिवशी मला ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे यांची फेसबुकवरील जाहिरात वाचण्यात आली आणि मी त्या 5 दिवसाच्या मोफत वर्गाला प्रवेश घेतला. वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींनी 5 दिवसाच्या या मोफत वर्गामध्ये, ज्याला मेडिटेशन म्हणतात आणि फाउंडेशन वर्ग म्हणतात, तो मी पूर्ण केला आणि माझं त्यानंतर भाग्योदय झालं. मी त्यानंतर पेड वर्गामध्ये ॲडमिशन घेतलं. आता पेड वर्गामध्ये ॲडमिशन घेण्याचा उद्देश माझा हाच होता की पालकांच्या ज्या वास्तूमध्ये दोष आहे तो आपल्याला पाहता येईल का आणि त्यांचं ज्या समस्या आहेत त्या सोडवता येईल का, हा माझा उद्देश होता. आणि तो उद्देश नक्कीच सफल झाल्याचं मला जाणवतं. वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींनी जे वास्तुशास्त्राचे 18 प्रवर्तक आहेत, त्या प्रवर्तकांचा ज्या पद्धतीने आम्हाला अभ्यास करून दिला आणि प्रत्येक प्रवर्तकाचं काम आम्हाला शिकवलं. त्याचबरोबर त्यांनी वास्तुशास्त्र आपल्याला काय प्रदान करतं याविषयी खूप छान प्रकारे ती माहिती दिली. वास्तुशास्त्र हे आपल्याला आरोग्य, पुत्र, धनधान्य लाभ हे प्राप्त होतं. मग त्यासाठी आरोग्यासाठी हे वास्तुशास्त्र उपयोगी येतं, पुत्रप्राप्तीसाठी येतं आणि धनधान्यासाठी पण हे वास्तुशास्त्र उपयोगी येतं. याची जाणीव करून देणारे वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा संस्कृतवर गाढा अभ्यास आहे. 4 वेद व त्याचे उपवेद, उपनिषद यांचं संस्कृतमधील गाढा ज्ञान असणारे आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये आलेले हे सर्वप्रथम गुरु आहेत. असे गुरु लाभले आणि त्यामुळे मग हा पुढील वास्तुशास्त्राचा अभ्यास मी पूर्ण केला. आज या वास्तुशास्त्राच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ह्या वास्तुशास्त्रामध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण हा कोर्स निश्चित करा. ह्या कोर्सची जी फी आहे ही अल्प आहे. एवढ्या फीमध्ये कुठलाही वास्तुशास्त्राचा कोर्स दिला जात नाही. त्याचबरोबर वास्तुशास्त्र हे पाश्चात्यचं इतिहास आहे, संस्कृती, भारतीय संस्कृती आणि विज्ञान याचा सांगड घालून कशा प्रकारे ते आपण त्याचा उपयोग करू शकतो हे सांगणारे एकमेव गुरुजी म्हणजे वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी आहे, जे भारताच्या बाहेर राहून काही विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांनी पण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णींचा जो अभ्यास आहे तो आपल्याला जीवनामध्ये निश्चितच आनंदमय आरोग्य जीवन या प्रकारे, त्याचबरोबर वास्तूमधील दोष दूर करण्यासाठी उपयोगी येईल. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती की आपण